रामकुंड येथील भूमिगत गटारीसह परिसरातील साफसफाईला सुरुवात। रामकुंड परिसरात गटारीचं पाणी थेट गोदापात्रात। नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार अवकाळी पाऊस पडतोय। यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई आणि भूमिगत गटारांची साफसफाई न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचतंय। तर रामकुंड गोदावरी परिसरातील गटारीचे ढापे पूर्णतः बंद झाल्यानं गटारीचं पाणी थेट नदी गोदापात्रात मिसळतं। मात्र आज नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागानं रामकुंड परिसरात पावसाने वाहून आलेला कचरा आणि ढाप्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।